ओके, गुड डे. वेलकम टू ऑल इन विद्यार्जन सायन्स अकॅडमी चॅनल. बघा, आजच्या छोट्याशा लेक्चरमध्ये आपण पाहूयात व्हॉट इज अ UCM, सो दॅट इट विल हेल्प यू फॉर द सॉल्विंग ऑफ PYQs. ओके, बघा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, स्पेसिफिकली युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपल्याला फोकस करायचंय. देर आर टू टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. आपल्याला माहिती आहे, वन इज अ UCM, अदर इज अ नॉन UCM. सो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, त्यातला छोटासा फरक पण आपण पाहूयात. बट हा याच्या अंडर कव्हर आहे. मोशन इन प्लेन चॅप्टरच्या अंडर आपण काय शिकतो हे, बिकॉज रिमेंबर, प्रोजेक्टाईल मोशन अँड UCM आर ऍक्च्युअली फ्रॉम द सेम फॅमिली ऑफ मोशन इन प्लेन. दोन्ही मोशनला डिस्क्राईब करण्यासाठी आपल्याला दोन ऍक्सेसची गरज पडते आणि त्याला म्हणतो आपण मोशन इन प्लेन. त्यामुळं मोशन इन प्लेनच्या आधी आपण शिकलो, पहिला पार्ट आपण शिकला मोशन इन स्ट्रेट लाईन, त्याच्यामध्ये मोशन इज अलॉंग द स्ट्रेट लाईन. त्यानंतर आपण शिकला प्रोजेक्टाईल मोशन विच इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ motion in plane, and this third motion of it is circular motion, path is circular motion, but it is also called motion in plane. बघा, हा एक स्लाइट डिफरन्स बघ आपण बघूया. प्रोजेक्टाईल मोशनला लेक्चर कधी पण आपण मी इथून स्टार्ट करतो नेहमी, की मोशन इन प्रोजेक्टाईल मोशन मध्ये आणि UCM मध्ये काय नेमका फरक आहे. हे बघा, सिमिलॅरिटी लक्षात ठेवा. सिमिलॅरिटी इज दोघंही काय आहेत, मोशन इन प्लेन आहेत. डोंट फॉरगेट, दोन्ही पण मोशन इन प्लेन आहेत. म्हणजे आपण त्याला बऱ्याच वेळी शॉर्ट मध्ये म्हणतो 2D मोशन आहेत. 2D मोशन आहेत दोन्ही पण. दॅट इज नथिंग बट 2 डायमेन्शनल मोशन. बट फरक कुठे पडतो? फरक इथे पडतो की फॉर एनी लिनियर मोशन, फॉर एनी मोशन यू नीड अ फोर्स. फोर्स इज अ कॉज ऑफ ऑल मोशन. इव्हन रोटेशनल मोशन मध्ये आपण टॉर्क कॉज म्हणतो, पण टॉर्क इज ऑल्सो प्रोड्यूस बाय सम फोर्स, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो इथे माहिती आपल्याला की या युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असो किंवा कुठले सर्क्युलर मोशन असो, त्याच्या मागे एक फोर्स असतो, अँड दॅट फोर्स एव्हरीवन नोज, दॅट इज सेंट्रिपिटल फोर्स. त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स. मग आपण जेव्हा कम्पेअर करतो प्रोजेक्टाईल मोशनला आणि UCMला, तेव्हा आपण हे सांगू शकतो, बघा, प्रोजेक्टाईल मोशनची प्रॉपर डेफिनेशन तुम्हाला अशी करता येईल, द मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग द पॅराबोलिक पाथ अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. और याला अजून थोडं एलॅबोरेटली केलं ठरलं तर दिस इज नथिंग बट मोशन ऑफ ए पार्टिकल along the parabolic path, or it is called trajectory, along the parabolic path under the influence of gravitational force is called projectile motion. मग तसं UCM कसं म्हणता येईल याच लेवलमध्ये? UCM is what then? UCM is motion of a particle along the circumference of circle under the influence of centripetal force. That is called circular motion. आणि त्यात युनिफॉर्म कुणाला म्हणायचं ते आपण आता बघूयात. तर बघा, आपण जर कम्पेअर केलं ह्याला, कम्पेअर केलं तर हे प्रोजेक्टाईल मोशन आहे. दिस इज अ प्रोजेक्टाईल मोशन अँड दिस इज यू कॅन कॉल UCM. स्पेशली आपल्याला UCM शिकायचं म्हणून UCM. ऍक्च्युली कुठल्याही सर्क्युलर मोशनला तुम्हाला हे विचार करता येतो. तर प्रोजेक्टाईल मोशन हे 2D आहे का 1D आहे? तर युअर आन्सर शुड बी 2D. ही 2D आहे का 1D आहे? 2D. बोथ आर 2D. ओके, दॅट नो डाऊट. बरं, कुठल्या फोर्सच्या अंडर होते हे कुठल्या फोर्सच्या अंडर होतं प्रोजेक्टाईल मोशन? प्रोजेक्टाईल मोशन होत आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अंडर. ग्रॅव्हिटेशनल म्हणजे MG च्या अंडर असं म्हणता येईल आपलं, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अंडर. आणि हे कुणाच्या अंडर होतं? हे होते बघा सेंट्रिपिटल फोर्स. लास्टला आपण बघूयात व्हॉट इज फॉर्म्युला अँड ऑल दॅट. सेंट्रिपिटल फोर्स. ऍक्सलरेशन कुठलं असतं इकडे? ऍक्सलरेशन असते G. इथं कुठलं ऍक्सलरेशन असते? AC, ज्याचा फॉर्म्युला आपण शिकूयात नंतर, V²/R. ओके, अँड लास्ट इज पाथ. कसं आहे याचा पाथ? कसा आहे याचा पाथ? आहे फिक्स आहे, पॅराबोलिक आहे. याचा पाथ पॅराबोलिक आहे आणि बघा ह्याचा पाथ आहे सर्क्युलर. तर हा फरक नीट लक्षात ठेवा इन बिटवीन प्रोजेक्टाईल मोशन अँड UCM. हा फरक आहे प्रोजेक्टाईल मोशनचा बघा हे आणि UCMचं बघा आहे. ओके, मग आता आपण डिटेल मध्ये जाऊयात. ठीक आहे, मग हा फरक तुम्हाला सर्क्युलर मोशन आणि प्रोजेक्टाईल मोशन मधलं म्हणता येईल. पण एक लक्षात ठेवा की सर्क्युलर मोशनला युनिफॉर्म कधी म्हणायचं? काय युनिफॉर्म आहे? हु इज युनिफॉर्म? आपण ठीक आहे नाव दिलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला तुम्ही असं जरी लिहिलं ना तरी चालतंय. युनिफॉर्म स्पीड सर्क्युलर मोशन. खरं तर आपण असंच म्हणलं पाहिजे, पण आपण हे म्हणत नाही बिकॉज जनरली खूप लांब होते म्हणून टाळलं जाते. USCM आहे हा, USCM. म्हणजे याचं कळलं का तुम्हाला कोण युनिफॉर्म आहे? स्पीड इज युनिफॉर्म. वेलॉसिटी युनिफॉर्म म्हणत नाहीये, स्पीड इज युनिफॉर्म. स्पीड युनिफॉर्म आहे. म्हणजे आता हे सर्क्युलर मोशन आहे, समजा हा पार्टिकल आहे, पार्टिकलच्या ह्या वेगवेगळ्या पोझिशन्स आहेत, इथे गेला तो इथे गेला, अशा वेगवेगळ्या पोझिशन्स आहेत. सपोज दीज आर द डिफरंट पोझिशन्स. मग इथे तुम्हाला काय करता येतं?
हे बघा व्ही इथे लावता येते, त्यानंतर इथे तुम्हाला व्ही लावता येते, त्यानंतर इथे तुम्हाला हे बघा व्ही आहे. तर तुम्ही एक ऑब्झर्व केलं का की सगळीकडे वेलॉसिटी व्ही 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 आहे. हे बघा व्ही 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 व्ही, पण डायरेक्शन चेंज आहे की नाही? डायरेक्शन चेंज आहे. आफ्टर स्टडिंग दिस मला माहिती की डायरेक्शन चेंज आहे, कारण या पॉइंटला जर घेतला तर डायरेक्शन कशी असेल, अशी असेल, जे की यापेक्षा वेगळी असेल. सो डायरेक्शन, सो ऍट एव्हरी इन्स्टंट डायरेक्शन चेंज होते, पण मॅग्निट्यूड कॉन्स्टंट राहते. म्हणजेच काय, स्पीड कॉन्स्टंट, वेलॉसिटी इज नॉट कॉन्स्टंट. रिमेंबर दिस. तर म्हणून तेव्हा आपण त्याला म्हणतो युसीएम. आता प्रॉपर डिफरेन्स जाऊया. वेन ऑब्जेक्ट मूव्स विथ कॉन्स्टंट स्पीड along a circular path, its motion is called uniform circular motion. Notable point लक्षात ठेवा, constant speed. Who is uniform? My question is, who is uniform? Answer should be speed is uniform. Remember, speed is uniform. Speed constant. Velocity is not constant. Velocity constant नाही आहे. To change the direction of velocity, one of acceleration. मग आता होतं काय? एक लक्षात ठेवा, यामध्ये एक बेसिक गोष्ट सांगतो. पहिला क्वेश्चन होता युसीएम कोण कॉन्स्टंट आहे, हे क्लिअर आहे. आता स्पीड कॉन्स्टंट आहे, वेलॉसिटी चेंजिंग आहे. दुसरा एक क्वेश्चन असतो जनरली, युसीएम इज अन एक्सलरेटेड मोशन ऑर नॉट. ज्याचा सोपा प्रश्न काय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला एक्सलरेशन लागतं का नाही लागतं, हा क्वेश्चनचा आन्सर आपण शोधलं पाहिजे. सो युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला एक्सलरेशन लागतंय का, तर याचा आन्सर आहे येस, एक्सलरेशन लागतंय. कशाला लागतंय, तर कोणी म्हणेल सर स्पीड चेंज होत नाही तर एक्सलरेशन गरज काय. पण एक लक्षात, एक्सलरेशन हे 3 गोष्टी लागतं. एक्सलरेशन स्पीड चेंज करण्यासाठी पण एक्सलरेशनच लागतं, स्पीड चेंज वेलॉसिटी चेंज करण्यासाठी पण एक्सलरेशन लागतं, आणि दोन्ही चेंज करायचे असले तरी पण एक्सलरेशन लागतं. हे लक्षात ठेवा. बिकॉज एक्सलरेशनचा स्केलर क्वांटिटी नाहीये. स्पीड चेंज करणारा जो काही असेल, रेट ऑफ चेंज ऑफ स्पीड इज ऑल्सो एक्सलरेशन, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी ऑल्सो एक्सलरेशन, आणि दोन्ही पण चेंज करणारा जो रेट आहे त्याला आपण म्हणतो एक्सलरेशन. म्हणून लक्षात ठेवा, इथं मॅग्नेट्यूड चेंज होत नाहीये, पण डायरेक्शन चेंज होतीये. डायरेक्शन कोण चेंज करेल, डायरेक्शन चेंज करायला तुम्हाला काही ना काही इथं एक्सलरेशन असेल, अँड दॅट स्पेशल एक्सलरेशन विच चेंजेस द डायरेक्शन इज ऍक्च्युअली नोन ॲज, येस, दॅट इज नोन ॲज व्हॉट यू कॉल इट, सेंट्रिपिटल एक्सलरेशन. त्याला आपण म्हणतो सेंट्रिपिटल एक्सलरेशन, दॅट इज कॉल्ड सेंट्रिपिटल एक्सलरेशन. आता बघा, टू चेंज द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी एक्सलरेशन इज मस्ट. मी तुम्हाला आता मग सांगत होतो, to change the direction of velocity, acceleration is must. In order to achieve the UCM, uniform circular motion, the acceleration must be what? Perpendicular to the tangential velocity, of constant magnitude, and always directed towards the center of the circular trajectory. आपल्याला माहिती आहे, यासाठी लागणारा कोणता कंपोनंट आहे, सेंट्रिपिटल कंपोनंट आहे. सेंट्रिपिटल कंपोनंटचं डायरेक्शन कसं पाहिजे, टुवर्ड्स द सेंटर. सेंट्रिपिटल या शब्दाचा अर्थच काय, टुवर्ड्स द सेंटर. आणि असं का पाहिजे असा, हे बघा एक लक्षात घ्या. तुम्हाला एक छोटं सांगतो मी. हे बघा, हे पार्टिकल आहे, आणि तुम्ही ह्या पार्टिकलला समजा विचार करा, बोलता येते. आपण त्याला विचारलं मराठीमध्ये की हे पार्टिकल कुठे चाललंय, तर हे पार्टिकल काय म्हणेल माहिती का, हा पार्टिकल म्हणून मी सरळ चाललोय. पण एक लक्षात घ्या, याला इथे एक कंपोनंट आहे एक्सलरेशनचा. तो काय करतो, त्याला नेहमी त्याला असं बघा इकडे असं करतो, म्हणजे याला काय करतो, सेंटरकडे आणतो. आणि मोशन कसं होतं हे बघा, असं हे मोशन बघा, नीट बघा, हे मोशन बघा असं. सो दिस इज अ कंपोनंट ऑफ एक्सलरेशन, जो ह्याची डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज करतो, इन्स्टंट टू इन्स्टंट. इथं चेंज करणार आहे, हे बघा इथं कसं होणार आहे माहिती तुम्हाला, असा. इथं चेंज होणार आहे, येस. इथे बघा, इथे पण चेंज होणार आहे. इथे बघा, इथे पण चेंज होणार. इथं बघा, इथं पण चेंज होणार. इथं बघा, इथे पण चेंज. तर एव्हरी इन्स्टंटला, सो सच अन एक्सलरेशन इज कॉल्ड सेंट्रिपिटल एक्सलरेशन, अँड द फोर्स कॉझिंग दिस एक्सलरेशन इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. आता हे क्वाईट ऑब्वियस आहे, जर एक्सलरेशन आहे तर त्याला चेंज करणारा कोण, त्याला एक्सलरेट आहे म्हणजे कोण, याच्या मागं फोर्स आहे. नो वरी, इफ देर इज अ फोर्स देर इज एक्सलरेशन. किंवा असं उलट लक्षात ठेवा, मी नेहमी विचारतो मुलांना, एक्सलरेशन आधी का फोर्स आधी, युअर आन्सर मस्ट बी फोर्स आधी मग एक्सलरेशन, हे लक्षात ठेवा. सो इथे एक एक्सलरेशन लागणार आहे, त्याचं नाव आहे सेंट्रिपिटल एक्सलरेशन. बघा काय काय गोष्टी लक्षात आल्या. व्हॉट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, हु इज युनिफॉर्म, स्पीड इज युनिफॉर्म. वेलॉसिटी युनिफॉर्म आहे का, नाहीये, वेलॉसिटी कॉन्स्टंट नाहीये. वेलॉसिटी कोण चेंज करणार, एक्सलरेशन. त्याचं नाव काय, सेंट्रिपिटल. व्हॉट इज डायरेक्शन, टुवर्ड्स द सेंटर. व्हॉट इज इट्स मॅग्नेट्यूड, ते बघूया आपण, v²/r. बट दॅट इज देअर. आणि बघा, आता हा व्ही ला चेंज करणारा कंपोनंट आपल्याकडे नाहीये. पण काय होतंय, आपण जर थोडं कम्पेअर केलं ह्या दोनला, एक टू अंडरस्टँड युसीएम बेटर, यू कॅन कम्पेअर विथ द नॉन युसीएम. बघा युसीएम मध्ये काय फरक पडतो. हा युसीएम जर मी काढला असा, तर या डायग्रामकडे नीट बघा, इथे वेलॉसिटी व्ही आहे, इथे पण वेलॉसिटी बघा व्ही आहे,
इथं पण वेलॉसिटी v आहे आणि इथं जर काढलं तर ती पण वेलॉसिटी vच आहे. आणि नॉन युसीएम मध्ये काय होते, नॉन युसीएम मध्ये काय होते बघा, हा v1 आहे आणि इथून सेंटरला आपण जर गेलो तर ही वेलॉसिटी आहे v2, बघा ही वेलॉसिटी आहे v3 आणि ही वेलॉसिटी आहे v4. दे आर नॉट सेम. रिमेंबर, फरक दिसतोय तुम्हाला? इथे काय सेम आहे, v v v v एव्हरीवेअर, आणि इथं काय v1 v2 v3 v4, दे आर नॉट सेम. याचा अर्थ काय आहे की इथं स्पीड कॉन्स्टंट आहे, युसीएम मध्ये स्पीड कॉन्स्टंट आहे आणि वेलॉसिटी कॉन्स्टंट नाहीये, त्याला आपण युसीएम म्हणतो. आणि नॉन युसीएम कधी म्हणायचं बघा, स्पीड कॉन्स्टंट नाहीच आहे, वेलॉसिटी तर कॉन्स्टंट नव्हताच, तो तर नाहीच आहे, तर डायरेक्शन चेंज होते. सो दोन्ही पण कॉन्स्टंट नाहीये, त्याला आपण काय म्हणतो, नॉन युसीएम. मग आता प्रश्न एक उभा होतो की हे नॉन युसीएम मध्ये ह्या स्पीड कोण चेंज करतोय, हा स्पीड कोण चेंज करतोय? कारण पुन्हा स्पीड चेंज करायला ऍक्सलेशन लागतं की लागतं? मला सांगितलंय तुम्हाला मी, स्पीड चेंज करायला ऍक्सलेशन लागतंच. त्यामुळे तो कंपोनंट जो आहे त्याला आपण म्हणतो एटी. एटी इज नथिंग बट कॉल्ड टँजेन्शियल ऍक्सलरेशन. एटी इज अ टँजेन्शियल ऍक्सलरेशन. म्हणजे आता सिंपल, एकदम सिंपल आपण करून टाकूयात. युसीएम मध्ये एसी कंपोनंट आहे जो डायरेक्शन चेंज करतो आणि एटी कंपोनंट आहे जो नाही इकडे, दॅट इज नथिंग बट झिरो आहे. हा नॉट झिरो, हा झिरो. किंवा याला लिहितो मी असं, एसी आहे का, येस. एटी आहे का, नाही आहे. इकडे गेल्यावर बघा, एसी आहे का, येस एसी आहे. काय एसी आहे? बिकॉज डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी चेंज होते. कोण करतं? एसी. आणि एटी आहे का, येस एटी आहे. का? मॅग्नेट्यूड चेंज होते. तर तुम्हाला एक थोडक्यात सांगतो, सेंट्रिपिटल कंपोनंट कॅन चेंज डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी बट कॅनॉट चेंज मॅग्निट्यूड. रिमेंबर फॉर लाईफ टाइम. टँजेन्शियल कंपोनंट कॅन चेंज मॅग्निट्यूड बट कॅनॉट चेंज डायरेक्शन. एसी डायरेक्शन चेंज करू शकतो, मॅग्निट्यूड चेंज करू शकत नाही. एटी डायरेक्शन चेंज करू शकत नाही पण मॅग्निट्यूड चेंज करतो. मग आता जिथं मॅग्निट्यूड चेंज होतंय आणि डायरेक्शन पण चेंज होतंय, नॉन युसीएम दोन्ही कंपोनंट प्रेझेंट आहेत. आणि जिथे हा युसीएम आहे, जिथे फक्त डायरेक्शन चेंज होते, तिथे फक्त एसी आहे. त्याची फॉर्म्युला ठीक आहे, लक्षात ठेवा. एसी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर, आणि हा जो एटी आहे तो असतो आर इंटू अल्फा. तो नेहमीच आपला रिलेशन आर इंटू अल्फा, हे लक्षात ठेवा. आता बघा, या काही क्वांटिटी आहेत. जसं महत्वाचं आपलं सब्जेक्ट पॉईंट ऑफ व्ह्यू, पिरियड, टाइम पिरियड म्हणजे रेडियस वेक्टर अँड अँग्युलर स्पीड, हे काय असले पाहिजे. त्याचं तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिफाईन केलं पाहिजे आपण आधी. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं? अँगल ट्रेस बाय रेडियस वेक्टर. व्हॉट इज दिस रेडियस वेक्टर? हे बघा, इथे जो हा एरो दिसतोय मला, हा एरो किंवा इथे काढलं तर ह्याला आपण म्हणतो रेडियस वेक्टर. होतं काय की आता इथून इनिशियल पोझिशन तुम्ही घेतली तरी सर्कल बघा असं रोटेट होत चाललंय. जेव्हा पार्टिकल इथून इथे जातो किंवा इथून इथे जातो किंवा इथे जातो किंवा इथे जातो, तेव्हा हे काय होतंय, कम्प्लीट बघा असं रोटेट होतंय. दिस इज हाऊ रोटेटेड. सो रोटेट होतंय कोण? पार्टिकल तर रोटेट होतोय, पोझिशन तर पार्टिकल सर्क्युलर मोशन करतोय, पण त्याच्यासोबत हा जो पोझिशन वेक्टर आहे, ज्याला आपण स्पेशल नाव दिले रेडियस वेक्टर. तेव्हा काय प्रश्न असतो, व्हॉट इज दिस पोझिशन वेक्टर? लाईन वेक्टर जॉईनिंग सेंटर ऑफ सर्कल टू द पोझिशन ऑफ पार्टिकल, या लाईनला म्हणायचं पोझिशन वेक्टर किंवा रेडियस वेक्टर. इथे कुठे पर्टिक्युलरली मी इकडे काढतो, हे बघा पॉइंट आहे, लाईन जोडा, हा झाला पोझिशन वेक्टर. इथे पॉइंट आहे, लाईन काढा, याला म्हणायचं पोझिशन वेक्टर. तर याचा अर्थ पोझिशन वेक्टर, तुम्हाला मी डेरिव्हेशन ठेवलं, यू कॅन टेक अ फोटोग्राफ ऑफ इट डेरिव्हेशन, पण मी यातला महत्वाची गोष्ट सांगतो. सो पोझिशन वेक्टर इज दॅट. पहिला पॉईंट कळलाय, पोझिशन वेक्टर, रेडियस वेक्टर म्हणजे हा असतो. आणि एक रिव्होल्युशनला किती वेळ लागेल? आता हे बघा, मोशन इकडून स्टार्ट झालं की नाही, समजा आपण असं घेतलं मोशन आणि इथून स्टार्ट झालं आणि हे कम्प्लिटली पुन्हा त्याच पॉइंटला आलं, म्हणजे एका रिव्होल्युशनला कम्प्लीट करायला जेवढा वेळ लागतो त्याला आपण काय म्हणतो? टाइम पिरियड म्हणतो. त्याला आपण टाइम पिरियड म्हणतो. मग एका रिव्होल्युशन मध्ये काय काय डिस्टन्स कव्हर होतोय? तर लक्षात ठेवा, 2πr कव्हर होते. 2πr, कारण हा जो डिस्टन्स रेडियस आर असेल तर एवढं कम्प्लीट काय असतं? सर्कम्फरन्स असतं, आणि त्याला आपण काय म्हणतो? 2πr. मग त्यामुळं वेलॉसिटी इक्वल टू ऑलवेज अ डिस्टन्स 2πr डिवाइड बाय टाइम पिरियड टी. त्यावरून तुम्हाला हा फॉर्म्युला काढता येतो. वेलॉसिटी ऑलवेज इक्वल टू डिस्टन्स 2πr अपॉन टी. स्पीड काय असते मग? डिस्टन्स बाय टाइम, म्हणून इथं बघा 2πr अपॉन टाइम हे घेतलंय. हे पॉईंट क्लिअर आहे? तर इथं आपण एक कन्सिडर ऑब्जेक्ट केलाय. आय एम नॉट गोइंग टू रीड दिस, यू हॅव टू रीड दॅट. So as the particle performs UCM, this radius vector describes equal angle in equal interval of time. तेव्हा आपण म्हणतो युनिफॉर्म स्पीड. इक्वल
angle covered by radius vector in equal interval of time, it is called angular speed, uniform angular speed. That is called uniform angular speed. ठीक आहे, लिनियर स्पीड पण असेल, मग आता याला अँग्युलर मध्ये कन्वर्ट करता येते. ड्युरिंग वन कम्प्लीट रिव्होल्यूशन व्हॉट हॅपन्स, द अँगल डिस्क्राइब इज 2 पाय. बघा, एका कम्प्लीट रिव्होल्यूशनला अँगल किती कव्हर करेल? 2 पाय असतो हा फुल अँगल, एव्हरीवन नोज 360 डिग्री. अँड टाइम टेकन इज पिरियड टी. एका रिव्होल्यूशन किती वेळ लागतोय? टाइम पिरियड टी. मग अँग्युलर स्पीड काय असेल? अँगल बाय टाइम असेल, किंवा असं म्हणता येईल तुम्हाला, दिस ओमेगा इज नथिंग बट अँग्युलर डिस्प्लेसमेंट बाय टाइम. अँग्युलर डिस्प्लेसमेंट बाय टाइम. अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती? 2 पाय. टाइम किती आहे? टी पिरियड. सो 2 पाय डिवाइड बाय 2 पाय आर अपॉन व्ही. So 2 pi cancel, we get a VR, and this is called very basic relation. V is equal to R omega. So this is omega. Okay, this is how angular speed. तिन्ही क्वांटिटी कळतात बघा. Time period. The time taken by the particle to complete one revolution is a time period. The radius vector म्हणजे line joining center to any point. This is the radius vector. Angular speed म्हणजे काय? कधी म्हणायचं angular speed? Angular speed फॉर्म्युला आहे 2 pi upon t. किंवा 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सी पण म्हणतात. 1 अपॉन टाइम लक्षात ठेवा, फ्रिक्वेन्सी असते 1 बाय टी. 1 बाय टी ला आपण फ्रिक्वेन्सी पण म्हणतो. त्यामुळे ओमेगा फॉर्म्युला नुसताच 2 पाय बाय टी लक्षात ठेवू नका. फॉर्म्युला इज ऑल्सो दिस 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सी, दॅट इज कॉल्ड ओमेगा. दोन्ही फॉर्म्युला आपल्याला खूपदा वापरायचे आहेत. 2 पाय अपॉन टाइम पिरियड और 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी इज नंबर ऑफ रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. 1 बाय टी फॉर्म्युला लक्षात ठेवा. सो दॅट इज अ रिलेशन. इक्वल अँगल कव्हर केलाय, त्याचा आपण ओमेगा म्हणतोय, आणि हा फॉर्म्युला विसरायचा नाहीये. देन आता सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन बघा, हे एक्सप्रेशन आहे. आता हा एक्सप्रेशन काय भाग असा आहे की इट इज कवर्ड इन द बुक, बट रिमेंबर हे एक्सप्रेशन तुम्हाला हवं असेल तर यू कॅन टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. बट सी व्हॉट इज दॅट सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन. तो फॉर्म्युला जो येतोय, हे बघा तुम्हाला मी सांगितलं ऑलरेडी, सेंट्रिपिटल कंपोनंट जो लक्षात ठेवा, डायरेक्शन कशी आहे? टुवर्ड्स द सेंटर. वेक्टर कॉन्स्टंट आहे का? नाहीये, तो पण चेंज होतो, कारण त्याचं डायरेक्शन पण चेंज होते. कोणी विचारलं की सेंट्रिपिटल कंपोनंट ऑफ एक्सलेशन डायरेक्शन कॉन्स्टंट आहे का? नाहीये कॉन्स्टंट डायरेक्शन. डायरेक्शन ऑल्सो चेंजिंग ऍज पर द पोझिशन. हे बघा, पण त्याचं टुवर्ड्स द सेंटर लाईन आहे. आणि व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ दॅट? फॉर्म्युला इज AC इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. तिकडे बघा, तिकडे व्ही स्क्वेअर अपॉन आर, किंवा मग हा बघा मायनस ओमेगा स्क्वेअर आर. हे मायनस येतं बिकॉज the meaning of minus is what? Acceleration is opposite to r. कारण बघा, सर्कल काढला आपण, मला लक्षात येत असेल की डायरेक्शन ऑफ आर हे नेहमी असं आहे आणि डायरेक्शन ऑफ ए असं आहे, त्यासाठी मायनस येतो. सो ऍक्सलरेशन इज अपोजिट टू आर. रेडियस वेक्टर पॉइंट्स आउटवर्ड बट ऍक्सलरेशन पॉइंट टू द सेंटर, म्हणून आपण त्याला म्हणतो सेंट्रिपिटल आणि निगेटिव्ह येते. जर त्याची व्हॅल्यूज काढायची ठरवली तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आपल्याला, ए इक्वल टू जस्ट ओमेगा स्क्वेअर इंटू आर. आणि त्याला व्हीच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं असेल, व्ही इक्वल टू ओमेगा आर, तर व्हॅल्यू ठेवा, इथं मिळते व्ही स्क्वेअर अपॉन आर, किंवा तसे वेगवेगळे फॉर्म मिळतात. पण दिस टू फॉर्म्स आर इम्पॉर्टंट. हे AC इक्वल टू जनरली प्रॉब्लेमसाठी व्ही स्क्वेअर अपॉन आर, किंवा एक लक्षात ठेवा आर ओमेगा स्क्वेअर, दिस इज सफिशियंट. सो दिस सेंट्रिपिटल फोर्स. आता ह्या सेंट्रिपिटल ऍक्सलरेशनला मासनी मल्टिप्लाय केलं की काय? एक फोर्स मिळतो. फोर्स इक्वल टू मास इंटू एम ए. फोर्स इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. सो फोर्स इक्वल टू एम ए, यू कॅन टेक दिस ऑल्सो, और mv स्क्वेअर अपॉन आर. याचं खूप यूज आपलं करायचं पुढं. मग लक्षात ठेवा फॉर्म्युला, सेंट्रिपिटल फोर्स ऑलवेज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन आर, और दिस m ओमेगा एस व्ही त्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येईल, किंवा mr ओमेगा स्क्वेअर इज व्हेरी पॉप्युलर फॉर्म. हा f इक्वल टू, तर बघा कळलं गोष्टी यार. सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन फॉर्म्युला आहे व्ही स्क्वेअर अपॉन आर, नाहीतर आर ओमेगा स्क्वेअर. त्याला मासने मल्टिप्लाय केलं की काय मिळालं लागलं आपल्याला? न्यूटन सेकंड लॉ नुसार फोर्स मिळतोय, अँड दॅट इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. ओके, डेरिवेशन इज सब हिअर. हे डेरिवेशन आहे, हे करू शकतो आपण वेक्टरच्या फॉर्म मध्ये, बट अब्सोल्युटली नॉट नेसेसरी. पण एक लक्षात ठेवा, वेलॉसिटी इज परपेंडिक्युलर टू द रेडियस वेक्टर ऑलवेज, अँड स्पीड व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, ज्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट असेल. एवढं मात्र यातलं टेक अवे पॉइंट. देन बघा, हे सगळे फॉर्म्युले आहेत. आर इक्वल टू यू कॅन कॉल वेक्टर फॉर्म मध्ये, वेलॉसिटी वेक्टर ऑल्सो, त्याचं डिफरन्शिएशन केलं आपण. एक्सलरेशन बिकम्स मायनस ओमेगा स्क्वेअर आर. सेंट्रिपिटल एक्सलरेशन इज r omega square or v square upon r, and centripetal force is mv square upon r. Okay, so this is. आता या पॉइंटला तुम्हाला मी सांगतो की फॉर एनी सर्क्युलर मोशन नेसेसरी थिंग इज व्हॉट? सेंट्रिपिटल फोर्स. इफ देर इज अ नो सेंट्रिपिटल फोर्स, फॉरगेट अबाउट सर्क्युलर मोशन. सेंट्रिपिटल फोर्स मग कोण प्रोव्हाइड करेल? दोन एक्झाम्पल सांगतो. इफ अर्थ इज मुव्हिंग अराउंड द सन,
who is providing centripetal force? It is a circular motion. Who is providing centripetal force? The gravitational force of attraction between Earth and Sun provides centripetal force. If the electron moving around the nucleus, okay, the electrostatic force of attraction between negative charge electron to the positive charge nucleus provides centripetal force. गाडी आपल्याशी टर्न घेते, आपण रोटेशन लँग्वेज शिकणार पुढे. गाडी अशी टर्न घेते, द फ्रिक्शन प्रोव्हाइड्स सेंट्रिपिटल फोर्स. असे कितीही एक्झाम्पल आपण सर्क्युलर मोशनवर आणले तर युअर फर्स्ट क्वेश्चन विल बी हु इज प्रोव्हाइडिंग सेंट्रिपिटल फोर्स. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता आपल्यासाठी एक्झाम्पल आहे कोनिकल पेंडुलमचं. बघा कोनिकल पेंडुलम, आपण सिंपल पेंडुलम खूपदा ऐकतो, पण दिस इज ऑल्सो वन ऑफ द पेंडुलम. टू टाइप्स ऑफ पेंडुलम. या दोघांमधला एक सिंपल फरक सांगतो. सिंपल पेंडुलम हा असा असतो बघा, व्हर्टिकल असते वायर, याला खाली एक बॉब असतो, तो स्टोन लावू शकतो आपण कुठल्याही. आपण समजा ही हलकी तार घेतली आणि खाली जर वेट लावलं तर त्याला आपण काय म्हणतो, येस दॅट इज कॉल्ड पेंडुलम. हा जो पेंडुलम आहे तो बघा दिस इज गोइंग लाईक, हे बघा हे असं रोटेट होते आणि याला कम्प्लीट केलं आपण, तो काय व्हर्टिकल सर्कल करत नाही, पण कम्प्लीट करायचं ठरलं तर काय करतो बघा, असा हा पेंडुलम आहे बघा असा. तर हा एक व्हर्टिकल सर्कल तयार करतो, त्याला म्हणायचं सिंपल पेंडुलम. दॅट इज अनदर. पण आपण जे शिकणार आहोत आता ते आहे कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम म्हणजे काय, हे बघा इकडे. कोनिकल पेंडुलम म्हणजे काय, हे टोक बघा, हे टोकाला बघा. कोनिकल पेंडुलम म्हणजे हे असा रोटेट होतोय बघा. तर हा कसा करतोय, एक हॉरिझॉन्टल सर्कल तयार करतो. तर तुम्हाला इथं दिसेल या पिक्चरमध्ये, इथे बघा हा पॉईंट दिसतोय तुम्हाला. हे पॉईंट जे आहे ते काय करतोय, हा सगळा हॉरिझॉन्टल सर्कल तयार करतोय. तर अशा ह्याला आपण काय म्हणतो, अशा ह्याला काय म्हणतो आपण, कोनिकल पेंडुलम. कोनिकल काय म्हणतो आपण माहिती, कोनिकल का बरं म्हणतो आपण, एक पॉईंट इथं आहे आणि बघा हे ऍक्सिस आहे असा, हे सगळा असा ऍक्सिस आहे. तर असे डिफरंट असे जर पॉईंट जोडले आपण, हे असे डिफरंट पॉईंट जोडले असे, तर याला आपण काय म्हणतो. आता बघा एक कोनिकल सारखा दिसतोय, कोन सारखा शेप दिसतोय तो. म्हणजे आता इथं होता पार्टिकल, इथे गेला, इथे गेला, इथे गेला, इथे गेला, इथे गेला, असा करत करत इथे गेला, इथे गेला, इथे गेला. हे मधले पण काढू शकतो तुम्ही डॉटेड असे बघा. तर हा एक कोन तयार होते. म्हणजे इथं बघा दिस इज हाऊ, येस दिस इज कोन, कोन तयार केले म्हणून याचं नाव आहे कोनिकल पेंडुलम. आता बघा पुन्हा तोच प्रश्न आहे, सर्क्युलर मोशन व्हायला लागलं हॉरिझॉन्टल. मी तुम्हाला आधी काय विचारलं होतं की हु इज प्रोव्हाइडिंग सेंट्रिपिटल फोर्स, यू हॅव टू फाइंड आउट फॉर एनी सर्क्युलर मोशन. नाव हिअर इथे बघा हा एक टेन्शन टी इकडे आपल्याला काढता येतो कारण वायर आहे म्हणून, आणि ह्या टी चे दोन कंपोनंट काढता येतात. तुम्ही जर नीट फिगरकडे बघा किंवा मी तर रिड्रॉ करतो फिगर बघा. एक सेलिंग आहे अशी, ही सेलिंग आहे आणि हे व्हर्टिकल पोझिशन आहे, इनिशियल पोझिशन. आणि समजा आपण असं काढलं की हे रॉड, हे आपलं सर्कल काढलं मी इथे, हॉरिझॉन्टल सर्कल काढलं. नीट बघा याच्याकडे, इकडची बाजू काढायची न काढायची सोडा. हे पॉईंट बघा, या पॉईंटचा आपल्याला फ्री बॉडी डायग्राम काढायचा. या पॉईंटवरती काय काय फोर्स ऍक्ट होतात. पहिला फोर्स ऍक्ट होतोय तिथे बघा mg ऍक्ट होतोय. इकडं ऍक्ट होतोय तुम्हाला हा अँगल थीटा आहे, कारण इकडचा अँगल थीटा आहे. तर दिस अँगल इज टी कॉस ऑफ थीटा. आणि इकडं जो दिसतोय तुम्हाला टी साइन ऑफ थीटा. ह्या टीचे कंपोनंट केलेत. तुम्हाला एक अजून एक हिंट सांगतो, मी नेहमी सांगतो वर्गामध्ये, सेंट्रिपिटल फोर्स कसा ओळखायचा. हे बघा सेंट्रिपिटल फोर्स लक्षात ठेवा, हा एक तर सिंगल फोर्स राहू शकतो किंवा हा कॉम्बिनेशन ऑफ फोर्स राहू शकतो. व्हॉट आय एम सेइंग यू, हा सिंगल फोर्स राहू शकतो किंवा कॉम्बिनेशन राहू शकतो, पण डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर पाहिजे बस. म्हणजे हा एक 2-4 फोर्सेसचा रिझल्टंट पण राहू शकतो, पण डिरेक्शन कुठे पाहिजे, टुवर्ड्स द सेंटर. कसं ओळखायचं मग आता इथे, आता इथं बघा एक टी कॉस थीटा फोर्स आहे, mg पण एक फोर्स आहे, टी साइन थीटा फोर्स आहे. पुढचा प्रश्न आहे सेंटर कुठे आहे, इथं सेंटर आहे. सेंटरकडे डायरेक्शन कोण करतोय, टी कॉस थीटा करतोय का सेंटरकडे डायरेक्शन, नाही करतोय. mg करतोय का, नाही करतोय. मग कोण करतोय, टी साइन थीटा. सो टी साइन थीटा इज अ सेंट्रिपिटल फोर्स हिअर. हा एक फोर्स राहू शकतो, नंबर ऑफ फोर्सचं कॉम्बिनेशन राहू शकतं, लक्षात ठेवा. पण एक लक्षात ठेवायचं, द फोर्स विच इज नेसेसरीली डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल इज नोन ॲज दॅट पर्टिक्युलर सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे इथं सरळ सरळ तुम्हाला पुढच्या अनालिसिसला जाण्यापूर्वीच लक्षात ठेवा, सेंट्रिपिटल फोर्स इक्वल टू टी साइन थीटा, युअर कंट्रोलिंग इक्वेशन. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, बाकी माहिती दिली बघा मी. मास एम इज देअर सस्पेंडेड बाय स्ट्रिंग लेंथ एल, मास मूव्ज इन हॉरिझॉन्टल सर्क्युलर पाथ. हे तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेत जा. स्ट्रिंग मेक्स कॉन्स्टंट अँगल, द स्ट्रिंग स्वीप्स आउट अ कोन, देन दिस सिस्टम इज कॉल्ड कोनिकल पेंडुलम. द फिक्स पॉइंट O is the vertex of the cone. Here O is the vertex of the cone. In the absence of friction, motion continues indefinitely. So length of string is L.
अँगल विथ व्हर्टिकल थिटा, रेडियस ऑफ हॉरिझॉन्टल सर्कल काढता येईल आपल्याला बाय युझिंग जॉमेट्री. इथला हा लेंथ एल आहे, हे आर आहे, तर यातलं रिलेशन काय असलं पाहिजे, आर इक्वल टू एल साइन थिटा, किंवा साइन थिटा इक्वल टू असं म्हणा, साइन थिटा इक्वल टू अपोजिट आर, साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट आर डिवाइड बाय हायपोटेन्यूस एल, शेवटी तेच येतं. व्हर्टिकल हाईट ऑफ द बॉब एच इक्वल टू ऑलवेज एल कॉस थिटा. व्हर्टिकल हाईटची फार गरज पडत नाही इथे. हा, तुम्ही म्हणाल व्हर्टिकल हाईट कुठून आलं, एक क्वेश्चन पण आला पीवायक्यू मध्ये. व्हर्टिकल हाईट येतं. व्हर्टिकल हाईट म्हणजे काय बरं माहितीये का, तुम्हाला मी एक प्रॅक्टिकल गोष्ट सांगतो. जरी आपण म्हणलं हॉरिझॉन्टल सर्कल आहे असा, थोडं काय होते, जेव्हा मोशन होते थोडस लिफ्ट होते, थोडं लिफ्ट होते, म्हणून ती एच येते तिथे, आणि मग ती एच तुम्हाला काढावी लागते. तर याचा फॉर्म्युला वेगळा आहे. तर हा एचचा फॉर्म्युला तुम्ही असं लक्षात ठेवा, एल इंटू 1 मायनस कॉस ऑफ थिटा, हे लक्षात ठेवा. इन्स्टेड ऑफ दिस ऑल हे लक्षात ठेवा, एच इंटू एल इंटू 1 मायनस कॉस थिटा. एच काय येते हे बघा, बिलीव्ह मी एच येतं, कारण हे जेव्हा मोशन स्टार्ट होते ना, तेव्हा हे पॉईंट फिक्स राहत नाही, थोडं वरती असं होते, त्यामुळे ते एच येतो. पण नॉर्मली हॉरिझॉन्टल सर्कल आहे, डोंट फॉरगेट दॅट. नॉर्मली हॉरिझॉन्टल सर्कल आहे. द बॉब मूव्स इन अ हॉरिझॉन्टल सर्कल ऑफ रेडियस आर विथ युनिफॉर्म स्पीड व्ही. त्यात काही बदल नाही आहे. मग आता आपण दोन इक्वेशनला सॉल्व्ह करू शकतो. जर तुम्ही आत्ताची एफबीडीज डोळ्यासमोर ठेवली असेल, इथे बघा, टी कॉस थिटा बॅलन्सेस विथ एम जी, टी कॉस थिटा बॅलन्सेस विथ एम जी, टी साइन थिटा प्रोव्हाइड सेंट्रिपिटल फोर्स. बघा मी काय म्हणलं सेंटेन्स. सो दिस इज, म्हणजे हे बाकी ठीक आहे. टी कॉस थिटा इज देअर, हे बघा नीट बघा, टी कॉस थिटा इज देअर. द फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉब कोण कोण आहेत मी तुम्हाला मग सांगितलंय. वेट, पहिला वेट आहे, दुसरा काय टेन्शन इन द स्ट्रिंग आहे, आणि तो कुठे अलॉंग होतो, अलॉंग द स्ट्रिंग टुवर्ड्स द ओ. आता टेन्शनचं डायरेक्शन काय इकडे आहे, टेन्शनचं डायरेक्शन इकडे आहे, आणि एमजी बघा खाली येतोय, एमजी डायरेक्टेड डाऊनवर्ड. सो दोन फोर्स आहेत. आता हे बॅलन्स आहेत. आता वरती इथे कंपोनंट झालाय टी कॉस थिटा, इकडचा कंपोनंट झालाय टी साइन थिटा. मग अशी मी तुम्हाला सांगितलंय, टी कॉस थिटा एमजी बॅलन्स विथ इच अदर. तिथे कुठलाही एक्सलरेशन नाही. देर इज नो एक्सलरेशन बिकॉज नेट फोर्स इज झिरो. नो क्वेश्चन ऑफ एक्सेलरेशन. ठीक आहे. सो दॅट इज कॉल्ड टी साइन, टी कॉस थिटा. टी साइन थिटा इज ऑल्सो देअर. पण हा टी साइन थिटा जो आहे ना, तो नेसेसरी सेंटिमिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. मला नेहमी मी सांगितलंय, टी कॉस थिटा ठेवायचं एमजी, कारण ते बॅलन्स आहेत. टी कॉस थिटा इक्वल टू एमजी, आणि टी साइन थिटा इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स बघा, mv square upon r. The bob performs, read that sentence, the bob performs UCM, so centripetal force is required, and this force is provided by horizontal component of tension. Divide करायचं, मग equation 1 divide करा, you get this, or very famous formula, v square is equal to this rg tan of theta, very famous formula. So v square equal to rg tan theta. ते आपण पुढे शिकणार आहोत, रोटेशन डायनॅमिक्स मध्ये पण येतच आहे. इट इज नथिंग बट आर जी टॅन ऑफ थिटा. कन्क्लुजन लक्षात ठेवा, कोनिकल पेंडुलम म्हणजे सर्कल हॉरिझॉन्टल का व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल. सिंपल पेंडुलम म्हणजे व्हर्टिकल. फरक आहे. सिंपल पेंडुलम काय लागतं, एसएचएम, तो भाग वेगळा. कोनिकल पेंडुलम काय लागतं, सेंट्रिपिटल फोर्स. कोण प्रोव्हाइड करतं, टी साइन थिटा. टी कॉस थिटा एमजी कसे आहेत, बॅलन्स विथ इच अदर. डिवाइड करा, यू गेट व्ही इक्वल टू रूट आर जी टॅन ऑफ थिटा. ओके, दिस इज. मग आता यावरनं तुम्हाला याचा टाइम पिरियड काढता येतो. हे सगळे फॉर्म्युले आहेत बघा, मी एक एक सांगतो. स्पीड ऑफ द बॉब, वेलॉसिटी इक्वल टू डिस्टन्स बाय टाइम, काय डाऊट आहे, डिस्टन्स बाय टाइम. सबस्टिट्यूटिंग टॅन थिटा, ठेवून टाकू आपण टॅन टेबल, वीची व्हॅल्यू ही ठेवली, तर तुम्हाला मिळालं टाइम पिरियड. काय नाही, याच्यावरनं काढलंय बघा, टी स्क्वेअर इकडे घेतलाय, जी टॅन थिटा खाली गेलं, तर टाइम पिरियड. टाइम पिरियड इज ऑलवेज अ टाइम पिरियड. टोटल फिजिक्स मध्ये लक्षात ठेवायचं, टाइम पिरियडचा एकच फॉर्मॅट असतो, रूट असते, रूटच्या बाहेर 2π असते, रूटच्या मध्ये काहीतरी क्वांटिटी असते, हे लक्षात ठेवा. सो टी इक्वल टू 2π this under root r upon g tan theta. So time period of conical pendulum depends only on the vertical height of the circular path, not on the radius directly. ठीक आहे, ते काढता येईल आपला रेडियस डायरेक्टली, पण इथं कळतं की हे कॉन्स्टंट आहे, हे पण कॉन्स्टंट आहे, म्हणजे जॉमेट्रीवर डिपेंड आहे, कळलं पाहिजे. मग आपण काय करूयात, आता आर ला ठेवूयात. मग अशी तुम्हाला सांगितलं मी, आर ला काय ठेवता येतं, एल साइन थिटा. एल साइन थिटा, एल साइन थिटा बाय टॅन थिटा कसं करायचं, टॅन थिटाला हे बघा साइन थिटा बाय कॉस थिटा ठेवता येतं आपल्याला. साइन थिटा बाय कॉस थिटा, साइन थिटा कॅन्सल, कॉस थिटा जम्प, and this is very famous formula, t equal to 2π root of L cos theta upon G. L is what? L is length of the string, not a radius, not a radius. L is the length of the string. So 2π, आणि मग तुम्हाला याला कन्वर्ट करता येईल, h equal to this and all. तर ठीक आहे, माझं म्हणणं हे लक्षात ठेवा तुम्ही, t equal to 2π root of L cos theta by G. That is sufficient. That is sufficient. L cos theta upon G.
सो फायनली आपला फॉर्म्युले मिळाले. सो दीज आर डिफरंट फॉर्म्युलेज. R equal to L sin theta, T cos theta mg, T sin mv square upon R, and 2 pi L root L cos theta upon G. बघा एवढे फॉर्म्युले आणि यातल्या ह्या दोन ज्या व्हरायटी आहेत त्या प्रिपेअर करायच्यात. कलेक्ट दिस फॉर्म्युलेज बिफोर सॉल्विंग PYQs. नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण PYQ सॉल्व्ह करणार आहोत. सो ऑन द UCM मला वाटतं 10 to 12 PYQ असतील 2025 मधनं. ओके, थँक्यू. होप यू अंडरस्टूड दिस UCM. थँक्यू.